यानंतर एक सविस्तर रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी काल नागपूरमध्ये आले होते। त्यांनी नागपुरात संघ मुख्यालयाला भेट दिली। संघाच्या शताब्दी वर्षाच्या शुभारंभाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र या कार्यक्रमात मोदींना केलेल्या एका विधानाने सध्या देशभरात चर्चा होतीये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या असं वक्तव्य मोदींनी केलं आणि मग संघाच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या योगदानासंदर्भात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे। गुलामी के आखिरी दशकों में डॉक्टर साहब और गुरुजी जैसे महान व्यक्तित्वों ने इसे नई ऊर्जा देने का काम किया। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या। नरेंद्र मोदींच्या या विधानाने देशात नव्याने चर्चा सुरू झाल्या। स्वातंत्र्य लढ्यातलं संघाचं योगदान काय? महाविकास आघाडीने तर संघाला आणि भाजपच्या नेत्यांना संघाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या योगदानाचे पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं। संघानं गुलामीच्या बेड्या तोडल्या। भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता ना। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय याच्यावर त्यांनी एकदा आमच्याकडून ब्रीफिंग घेतलं पाहिजे सगळ्यांनी। गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे काय केलं सांगा? लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही। तुम्ही लोकांना अंधभक्त करताय, भ्रमिष्ट करताय, वेडे करताय। हा देश एक दिवस जगामध्ये वेड्यांचा देश, खोटाड्यांचा देश म्हणून यादीमध्ये एखादा यायचं। तुम्ही एक दोन नावं सांगा की स्वातंत्र्य लढ्यामध्ये RSSचं कोणी होतं? जी गोष्ट बियॉन्ड डाऊट, शंके पलीकडे सिद्ध झालेली आहे, त्या गोष्टीला पुरावा मागणं योग्य नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाला मोदींच्या उपस्थितीत नागपुरात प्रारंभ झाला आणि मोदींच्या त्या विधानानंतर संघाच्या नेत्यांनी संघाचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा संबंध जाहीर करण्यासाठी अनेक संदर्भ देण्यास सुरुवात केली। संघाच्या अनेक माहितीपटांमध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघ भेटीपर्यंतचे अनेक दाखले दिले जात आहेत। शिवाय अनेक स्वयंसेवकांना स्वातंत्र्य लढ्यात फाशीची शिक्षा झाल्याचा दावाही संघ विचारकांनी केला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे वेळोवेळी जे काही स्वातंत्र्याचे आंदोलन चालू होते त्यामध्ये सहभागी व्हायचे, परंतु संघाच्या स्वयंसेवकांनी आपल्या आचरणातून सिद्ध केलेली देशभक्ती यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1963च्या गणराज्य दिनाच्या संचलनामध्ये, परेडमध्ये संघाच्या स्वयंसेवकांना आमंत्रित केलं होतं आणि त्यामध्ये 3500 स्वयंसेवक हे संघाचे स्वयंसेवक मिलिटरीच्या, आर्मीच्या बरोबरीत चालले, त्यांनी संचलन केलं। म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी संघाबद्दलचं त्यांचं मत बदललेलं होतं। संघाचे दुसरे सरसंघचालक माधव गोळवलकर यांच्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात तर भारतीय राज्यघटनेवरच आक्षेप घेण्यात आला होता। त्याही पुस्तकातल्या मजकुरावरून काँग्रेसने निशाणा साधलाय। असं आहे की त्या लोकांनी संघाचं सत्य ओळखलं होतं म्हणून त्यांनी संघापासून दूर जाऊन काँग्रेसच्या लढ्यामध्ये सहभागी झाले होते। नाहीतर मग हे खोटं आहे का? सुधीर पाटकांनी सांगावं, अतुल लोंढेंच्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं की गोळवलकरांनी असं म्हटलं होतं की नव्हतं म्हटलं की इंग्रजांच्या विरुद्ध लढून आम्ही आमची शक्ती क्षीण करणार नाही। सावरकरांनी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेच्या विरोधात भारतीय लोकांनी इंग्रजांच्या सैन्यामध्ये सामील होऊन त्याच्या विरोधात लढावं असं आवाहन केलं होतं की नाही केलं होतं? भारताची राज्यघटना, भारताचा राष्ट्रध्वज, जाती व्यवस्थेवरचे संघाचे विचार यावरून संघाला कायम सवाल केले जातात। त्यामुळे संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्य लढ्यातल्या योगदानाबद्दल संघाचे वरिष्ठ खुलासा करतील असे संकेत सध्या मिळत आहेत। प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।